श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. अधिक मास महात्म्यातील आजचा हा 14वा अध्याय अत्यंत पवित्र आणि चमत्कारी मानला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत राजा अंबरीश यांनी केलेल्या साधन द्वादशीच्या व्रताचे महत्त्व. हे व्रत त्यांनी कशा श्रद्धेने आणि नियमाने केले, दुर्वासा ऋषींनी अंबरीश राजाला शाप का दिला आणि त्या कठीण प्रसंगी भगवान विष्णू आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी कसे प्रगट झाले. भक्ती आणि श्रद्धा आणि भगवानावर अखंड विश्वास असेल तर देव स्वतः भक्ताच्या मदतीला धावून येतात. याची अद्भुत अनुभूती देणारी ही कथा आहे. तर चला सुरू करूया अधिक मास महात्म्याचा 14वा अध्याय. अंबरीश राजाची कथा. अंबरीश राजाची कथा. भगवान म्हणाले, लक्ष्मी, दुर्वास ऋषींनी देवेंद्राची खूप समजून घातली, पण तो पुन्हा पुन्हा विनवणी करू लागला की मुनिवर्य, तुम्ही त्या अंबरीश राजाकडे एकदा जावे आणि पाहावे तरी काय काय होईल ते. मग दुर्वास ऋषींना नाही म्हणवेना. त्यांनी मनात विचार केला की काही हरकत नाही, या निमित्ताने तरी देवेंद्राच्या आग्रहामुळे आपण अंबरीश राजाकडे जावे आणि त्या पुण्यवंतांचे दर्शन तरी घ्यावे. पण त्या पुण्याईचे सत्व हरणाचे काय, आणि देवेंद्राचा तर त्याच गोष्टीबद्दल आग्रह आहे. असो, पाहू या तरी पुढे काय होते ते. तो अधिक मास चालू होता. अंबरीश राजाने नेहमीप्रमाणे द्वादशीचे व्रत केले होते, पण दशमीला फक्त एक वेळ भोजन, एकादशीला संपूर्ण कडक उपवास आणि द्वादशीला सूर्योदयापूर्वी पारणे, म्हणजेच त्या साधन द्वादशीला ब्राह्मणांची सहस्र भोजने. मग दुर्वास ऋषींनी ती संधी साधून एकादशीच्या रात्रीच आपल्या 60 सहस्र शिष्यांसह अंबरीश राजाच्या राजवाड्यात प्रवेश केला. तो एवढ्या संख्येचा शिष्य समुदाय आणि स्वतः दुर्वास ऋषी आलेले पाहताच अंबरीश राजा आनंदाने म्हणाला, वाह वाह, आज माझा भाग्योदयच झाला. इतकी सहस्र भोजने मला साधन द्वादशीच्या पारण्याला घडणार. ऋषीवर्य, आपले थोर उपकार आहेत. झाले आगस्वागत आटोपले, विश्रांतीची व्यवस्था झाली. पंच उषक्काळ झाल्यावर दुर्वास ऋषी म्हणाले, राजा, आम्ही सर्वजण भुकेलेलो आहेत. नदीवर जाऊन स्नानादी प्रातकर्मे आटोपून येतो, तोवर आमच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करून ठेव. त्यावर अंबरीश राजा म्हणाला, मुनिवर्य, आपण काळजी करू नये. आपणा सर्वांची भोजनाची उत्तम व्यवस्था होईलच, पण आज साधन द्वादशी आहे हे लक्षात असू द्या. अगदी पहाटेच आपण नदीवरून लवकर परत यावे, कारण सूर्योदयापूर्वी पारणे पार पडले पाहिजे. नेम चुकता कामा नाही. ठीक आहे, असे म्हणून दुर्वास ऋषी आणि त्यांचे 60 सहस्र शिष्यगण नदीवर स्नानासाठी निघून गेले. अंबरीश राजाने त्या सर्वांच्या यथेच्छ भोजनासाठी षडस्त्र पाक सिद्धता करून ठेवली. मग राजाने आपला नित्यनेम स्नान, देवपूजा वगैरे आटपून नैवेद्य वैश्वदेव करून काकबळी बाहेर टाकला आणि तो त्या अतिथींची मार्ग प्रतीक्षा करू लागला. सूर्योदयाची वेळ होत चालली. अरुणोदय झाला तरीही तो ऋषींचा मेळा नदीवरून राजवाड्याकडे आला नाही. म्हणून राजाने काही दूत नदीवर पाठवले. त्यांना लवकर येण्यासाठी निरोप दिला, परंतु दुर्वास ऋषी आणि शिष्यगण स्नान करून संध्या जपत तर्पण करण्यात गुंग झाले होते. काही जण म्हणाले, सूर्य उगवल्याशिवाय सूर्याला अर्घ तरी कसे देणार. सूर्योदय होईपर्यंत नदीवरच थांबले पाहिजे. सूर्योदय झाल्याशिवाय ऋषीगण भोजनासाठी येत नाहीत. हा निरोप राजाला कळला तेव्हा राजा तर पार घाबरून गेला. सूर्योदयापूर्वी भोजने झालीच पाहिजेत. हा तर साधन द्वादशीच्या व्रताचा नियम आहे आणि तो नियम आज पाळला जाणार नाही असे दिसते. आता काय करावे. राजाला मोठी काळजी लागली. बरे, आपण भोजन अगोदर घेऊन द्वादशी साधावी तर ते दुर्वास ऋषी भलतेच रागीट आहेत. ते शाप देतीलच. व्रताचा भंग होऊ नये म्हणून आता काय करावे असा विचार करता करता राजाला एक उपाय सापडला. मग अंबरीश राजाने विष्णूला तुळशीपत्र वाहून तीर्थ घेतले आणि सूर्योदयापूर्वी साधन द्वादशी व्रताची सांगता केली. आता राहिले ते फक्त भोजनच. थोड्या वेळात दुर्वास ऋषी आणि शिष्यगण सर्वजण नदीवरून सूर्याला अर्घ देऊन राजवाड्यात आले. तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले, राजा, थोडा उशीर झाला, पण द्वादशी व्रताचा भंग झाला असे मानू नको. चला आता भोजनाची सिद्धता करा, पाणी वाढा. राजा म्हणाले, मुनिवर्य, माझ्या व्रताचा भंग झाला नाही. सूर्योदयापूर्वी मी महाविष्णूंचे तीर्थ घेतले आणि वेळ साधली. आता चला आपण सर्वजण भोजन करा. काय, तू तीर्थ घेऊन द्वादशी व्रत पूर्ण केलंस? अरे चांडाळा, तीर्थ घेतलेस तू ते भोजनाच्या जागी ना, मग ते तू भोजनच केलेस की. आणि आता आम्ही काय त्या उष्ट्या अन्नाचे भोजन करणार? छे, आता आम्हाला ते भोजन नको. चला रे शिष्यांनो, परत चला, निघा इथून. असे म्हणत दुर्वास ऋषी रागाने तनतनत निघाले. राजा अंबरीश हात जोडून नम्रपणाने म्हणाला, मुनिवर्य, असा राग करू नका, अन्नाला डावलून जाऊ नका. त्यावर दुर्वास ऋषी संतापून म्हणाले, राजा, तुला मोठा गर्व झाला आहे.
तुला वाटले मी साधन द्वादशीचे हे व्रत नेमनिष्ठेने पाळले, पण आम्हाला भोजनाचे निमंत्रण देऊन आम्ही येण्यापूर्वीच तू तीर्थप्राशन करून का होईना आधी द्वादशी सोडलीस, हे महापाप केले आहेस. या पापाचे फळ म्हणून मी तुला शाप देतो की तुला मुक्ती मिळणार नाही. 100 वेळा गर्भवास पत्करून शतजन्म दुःखे भोगावी लागतील. जा, आम्ही इथून उपाशी पोटीच जाणार. आम्हाला नको ते तुझे उष्टे अन्न. तीर्थ घेऊन सोडली द्वादशी आणि आमंत्रित ठेवलं उपाशी. वा रे वा राजा अमरीश राजा पुन्हा विनवीत होता, तरीही तो कोपिष्ट दुर्वास ऋषी शांत होईना. तो म्हणतच राहिला, राजा तू हे महापाप केले आहेस, मी तुला शाप दिला आहे. शतजन्म तुला गर्भवासाची दुःखे भोगावीच लागतील. मग अमरीश राजाने प्रभू विष्णूचा धावा केला. त्याने प्रार्थना केली, भगवंत मी हे साधन द्वादशीचे व्रत नेमनिष्ठेने केले, पण त्या व्रताचा भंग होऊ नये म्हणून तुझे तीर्थ घेतले, तर हे काय माझ्यावर या शापाचे अरिष्ट कोसळले. देवा आज माझी लाज राखली पाहिजे. या ऋषीने माझे आज जणू सत्वहरणच केले आहे. तेवढा चमत्कार झाला. भगवान विष्णू स्वतः गरुडावर आरूढ आणि राजा अमरीशापुढे येऊन दुर्वास ऋषींना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, अमरीश राजा हा माझा परमश्रेष्ठ भक्त आहे. त्याला दिलेला हा शाप आता मला भोगावा लागणार आहे. तरीही दुर्वास ऋषींनी संताप आवरेना. त्यांनी आपली एक जटा उपटून जमिनीवर आपटली. त्या जटेतून एक भयंकर कृत्य राक्षसी उत्पन्न झाली. ती अमरीशावर धावून गेली. ती अमरीशाला खाऊन टाकणार तोच भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र तिच्यावर सोडले. त्या चक्राने कृत्येला ठार केली आणि मग ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या भोवती गरगर फिरू लागले. हे चक्र आपणाला आता ठार मारणार या भीतीने दुर्वास ऋषी पळ सुटले. चक्राने त्यांचा पिछा सोडला आणि शेवटी दुर्वास ऋषी विष्णूला शरण गेले. चक्र आवरण्यास त्यांना विनंती केली. विष्णू म्हणाले, माझा परम भक्त हा अमरीशच, त्याला आवरील. मग अमरीशाने त्या चक्राला शांत केले. दुर्वासाचे संकट टळले. त्यांनी क्षमा मागून मग द्वादशीचे ते भोजन करून आपला शाप मागे घेतला. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशी आहे अमरीश राजाच्या भक्ती सामर्थ्याची कथा. आता पुढे 15व्या अध्यायात एक आगळीच कथा मी तुला सांगणार आहे. ती तू शांतपणे ऐक. अध्याय 14 समाप्त. कृष्णार्पणमस्तु. तर अशा प्रकारे ही पवित्र आणि अद्भुत साधन द्वादशीची कथा आपल्याला शिकवते की जो भक्त श्रद्धेने, संयमाने आणि पूर्ण विश्वासाने भगवान विष्णूंची भक्ती करतो त्याचे रक्षण स्वतः भगवान करतात. राजा अमरीश यांच्या भक्तीमुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या भक्ताचे संकटातून रक्षण केले. दुर्वासा ऋषींनाही अखेरीस अमरीश राजाच्या महान भक्तीची जाणीव झाली. म्हणून अधिक मासात साधन द्वादशीचे व्रत श्रद्धेने केल्यास जीवनातील संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान विष्णूंची कृपा सदैव आपल्या घरावर राहते. जर तुम्हाला ही पवित्र कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ही कथा शेअर करा आपल्या नातेवाईकांमध्ये. जर तुम्हाला ही पवित्र कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही कथा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन अशाच एका कथेमध्ये. तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.